गुड मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण लॉ ऑफ मास ऍक्शन स्टडी करत होतो. तो व्हेरियस केमिकल रिएक्शनला कसा अप्लाय केला जातो ते आपण बघितलेलं आहे. आज आपण लॉ ऑफ मास ऍक्शन आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंट या दोघांचं रिलेशन काय आहे आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंट हा फॉरवर्ड रिएक्शन आणि रिव्हर्स रिएक्शनला अप्लाय कसा केला जातो ते आपल्याला बघायचं. ओके, द लॉ ऑफ मास ऍक्शन, law of mass action and equilibrium constant. Law of mass action and equilibrium constant. Okay, law of mass action and equilibrium constant. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आपण Kc ह्या सिम्बॉलने रिप्रेझेंट करत असतो. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. ओके, त्यालाच आपण मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर लॉ ऑफ मास ऍक्शन असं म्हणतो. मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर law of mass action. Okay, mathematical expression for law of mass action. Okay, आता हे कसं असणार आहे बघा. ऑलरेडी लॉ ऑफ मास ऍक्शन आपण बघितलंय. काय स्टेटमेंट आहे आपलं लॉ ऑफ मास ऍक्शन साठी? रेट ऑफ केमिकल रिएक्शन is directly proportional to the product of active mass of reactant with each active mass raised to power equal to its stoichiometric coefficient in the balanced chemical equation. That's all. मग हा लॉ ऑफ मास ऍक्शन आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंट या दोघांच्या मध्ये काय रिलेशन आहे बघा. आपण एक जनरल रिएक्शन इथे घेणार आहे, रिव्हर्सिबल रिएक्शन कन्सिडर करणार आहे. Consider the reversible chemical reaction. Okay, a reversible chemical reaction आपण एक रिव्हर्सिबल केमिकल रिएक्शन कन्सिडर केली. आता ही सिंपल रिएक्शन आपण जनरल घेणार आहे, हायपोथेटिकल रिएक्शन. ओके, ए गॅस. ओके, एक गॅसेस स्टेट मध्ये आपला ए आपण म्हटलेलं किंवा फिजिकल स्टेट आपण राहू द्या ए. ह्याला ह्याचा कोएफिशिएंट आपण स्मॉल ए लिहिला. बी ह्याचा कोएफिशिएंट आपण स्मॉल बी असा घेतला. इथे काय मिळणार आहे? सी कोएफिशिएंट सी असणार आहे. स्मॉल डी कोएफिशिएंट आपला याचा डी असणार. लक्षात आलं? आता ह्यामध्ये बघा काय असणार आहे की आपली रिव्हर्सिबल केमिकल रिएक्शन आहे. यामध्ये रिएक्टंट कोण आहे? ए आणि बी आपले रिएक्टंट आहेत आणि सी आणि डी आपले प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये. ओके, मग आता लॉ ऑफ मास ऍक्शन म्हणजे काय? केमिकल रिएक्शनचा रेट कशाबरोबर डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे? कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट किंवा ऍक्टिव्ह मास ऑफ रिएक्टंट. ओके, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंटला आपण काय म्हणतोय? ऍक्टिव्ह मास ऑफ रिएक्टंट असं म्हणतो. ओके, मग बघा आता हे ऍप्लिकेशन कसं होणार आहे आपलं याच्यामध्ये आता. ओके, फॉरवर्ड आणि रिव्हर्स रिएक्शनचा रेट आपण आता लिहिणार आहे. इथं दोन रिएक्शन आपल्या कॅरी फॉरवर्ड होत असतात. इक्विलिब्रियमला फॉरवर्ड रिएक्शन आणि रिव्हर्स रिएक्शन इक्वल रेटने कॅरी होत असतात. तर फॉरवर्ड रिएक्शन मध्ये रिएक्टंट कोण असणार आहे? ए आणि बी आणि प्रोडक्ट सी आणि डी असणार आहे. आणि रिव्हर्स रिएक्शन मध्ये रिएक्टंट सी आणि डी असणार आहे आणि प्रोडक्ट ए आणि बी असणार आहे. ओके, तर सुरुवातीला रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन आपण बघूया अकॉर्डिंग टू लॉ ऑफ मास ऍक्शन. राईट, अकॉर्डिंग टू लॉ ऑफ मास ऍक्शन according
अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ मास ऍक्शन काय असणार आहे बघा, अकॉर्डिंग टू लॉ ऑफ मास ऍक्शन rate of chemical reaction is proportional to the rate of chemical reaction is proportional to the molar concentration of reactant A and B. Okay, rate of chemical reaction or reaction is proportional to the molar concentration of reactant A and B. Okay, आता इथं rate of forward reaction असं म्हणूया आपण, rate of forward reaction is proportional to the molar concentration of reactant A and B. Okay, is proportional to the product of molar concentration of reactant A and B. Okay, ही A आणि B reactant आहे किंवा ह्यालाच आपण काय म्हणतो, product of active mass of reactant A and B. ओके, आता रेस टू पॉवर ह्याच्यावरती पॉवर किती येणार आहे, रेस टू पॉवर बघा, रेस टू पॉवर इक्वल टू इट्स स्टॅचियोमेट्रिक कोएफिशिएंट इन द बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. त्यांची पॉवर किती असणार आहे, बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन मध्ये जो स्टॅचियोमेट्रिक कोएफिशिएंट आहे तेवढीच त्या रिएक्टंटची पॉवर असणार. मग आता ए च्या पुढे स्टॅचियोमेट्रिक कोएफिशिएंट किती आपला स्मॉल ए आहे ना, त्यामुळे रेस टू पॉवर काय आपण करणार आहे तर स्मॉल ए, आणि बी च्या पुढे स्टॅचियोमेट्रिक कोएफिशिएंट किती आपला स्मॉल बी, त्यामुळे रेस टू पॉवर आपण काय लिहिणार स्मॉल बी असं लिहिणार. बरोबर, आता मग हेच जर प्रोपोर्शनॅलिटी सिम्बॉल आपण जर काढला असेल तर आपल्याला हे कसं दिसणार बघा, लक्षात घ्या, रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन. ओके, रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन कसं आहे ना आपलं, rate of forward reaction okay, proportionality symbol काढा, K आपण दिला proportionality, K is constant of proportionality, K is constant of proportionality. Okay, it is called rate constant of forward reaction. केला आपण रेट कॉन्स्टंट असं म्हणतो, मग तो K म्हणजे काय असणार आपला रेट कॉन्स्टंट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन रेस टू इनटू मोलर कॉन्संट्रेशन ऑफ A रेस टू पॉवर स्मॉल a मोलर कॉन्संट्रेशन ऑफ B रेस टू पॉवर स्मॉल b. ओके, लक्षात आता K म्हणजे काय असणार आपला इथं. ओके, म्हणजे आता रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन हे आपण कसं लिहितो बघा, रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन मी RF असं म्हटलं, RF म्हणजे काय रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन. ओके, इज इक्वल टू KF A रेस टू स्मॉल a आणि B रेस टू काय असणार स्मॉल b असणार. ओके, इथं RF म्हणजे काय rate of forward reaction rate of forward reaction आणि Kf म्हणजे काय असणार rate constant of forward reaction. Okay, rate constant of forward reaction. Okay, लक्षात. आता इथं बघा हे आपलं फॉरवर्ड रिएक्शनचा लॉ ऑफ मास ऍक्शन आपण इथे अप्लाय केला आहे. त्याच पद्धतीने आता रिव्हर्स रिएक्शनचा लॉ ऑफ मास ऍक्शन आपण इथे अप्लाय करणार आहे. आता रिव्हर्स रिएक्शन साठी कसं असणार आहे बघा त्याच्यामध्ये, आणि इथं स्मॉल a हा स्टॅचियोमेट्रिक कोएफिशिएंट आहे a ह्या रिएक्टंटचा, आणि स्मॉल b हा b ह्या रिएक्टंटचा स्टॅचियोमेट्रिक कोएफिशिएंट आहे. आणि स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आपण a लिहितो ते मोलर कॉन्संट्रेशन ऑफ a, आणि स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये b म्हणजे मोलर कॉन्संट्रेशन ऑफ b असणार. लक्षात आहे, मोलर कॉन्संट्रेशन ऑफ b. ओके, इथे आपण लिहूया. ओके, a म्हणजे काय असणार
molar concentration of A or active mass of A, active mass of A. ओके, आणि हा जो बी असणार तो आपला काय असणार मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी और एक्टिव मास ऑफ बी, प्लस आपण एक्टिव मास म्हणतो मोलर कॉन्सन्ट्रेशन, एक्टिव मास ऑफ बी. आता ही रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन झालं. आता त्याच पद्धतीने लॉ ऑफ मास ऍक्शन आपण रिव्हर्स रिएक्शनला अप्लाय करणार आहे. ओके, आता रिव्हर्स रिएक्शन मध्ये काय असणार आहे, रेट ऑफ रिव्हर्स रिएक्शन इज प्रोपोर्शनल टू द, ओके, प्रोपोर्शनल टू द मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ C and D. तर फॉरवर्ड रिएक्शन A plus B gives C plus D झाली. रिव्हर्स रिएक्शन कुठली होणार आहे, C plus D gives A plus B. ते आपले रिव्हर्स रिएक्शन होणार आहे. ते C आणि D चे कन्वर्जन A आणि B मध्ये होणार. ओके, रिव्हर्स रिएक्शन मध्ये काय असणार आहे बघा इथं, ऍट रिव्हर्स रिएक्शन कशा पद्धतीने येणार आहे बघा. रेट ऑफ रिव्हर्स रिएक्शन, ओके, रेट ऑफ रिव्हर्स रिएक्शन, रेट ऑफ रिव्हर्स रिएक्शन हा आपला कसा असणार आहे, रिव्हर्स रिएक्शन चा रेट प्रोडक्ट ऑफ मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट और एक्टिव मास ऑफ रिएक्टंट. इथं आता मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट किंवा एक्टिव मास ऑफ रिएक्टंट कोणाचे ना, C आणि D चं. ओके, C चं मोलर कॉन्सन्ट्रेशन किंवा एक्टिव मास याच्याशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. ते डायरेक्टली प्रोपोर्शनल होतं molar concentration of C or active mass of C and molar concentration of B or active mass of B. Okay, तर raised to power काय येणार आहे, तर raised to power small c आणि तर raised to power small d. बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन मध्ये जे कोएफिशिएंट आहे तेच आपण इथे काय घेणार आहे, raised to power घेणार आहे. ओके, पण बघा आता रेट ऑफ रिव्हर्स रिएक्शन आपण असं म्हटलं, रेट ऑफ रिव्हर्स रिएक्शन R स्मॉल r, R स्मॉल r म्हणजे काय, रेट ऑफ रिव्हर्स रिएक्शन आपण घेतलं R, रेट ऑफ रिव्हर्स रिएक्शन. मग ही प्रोपोर्शनल सिंबल आपण काढलं, इथं मी KR घेतलं, C रेज टू C, D रेज टू स्मॉल d. ओके, सेम इथे शब्द. आता रेट ऑफ रिव्हर्स रिएक्शन R आहे, KR म्हणजे काय, ती प्रोपोर्शनल सिंबल आपण काढलेला आहे. K म्हणजे रेट कॉन्स्टंट असतो, KR म्हणजे रेट कॉन्स्टंट ऑफ रिव्हर्स रिएक्शन. आता इथे स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये C म्हणजे काय, मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ C और एक्टिव मास ऑफ C, आणि इथे पण स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये D म्हणजे काय, मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ D और एक्टिव मास ऑफ D असणार. बरोबर. आता बघा इथं आपण टर्म प्रत्येक लिहू शकतो आपण. R म्हणजे काय, रेट ऑफ रिव्हर्स रिएक्शन, रेट ऑफ रिव्हर्स रिएक्शन. KR म्हणजे काय, रेट ऑफ रेट कॉन्स्टंट ऑफ रिव्हर्स रिएक्शन. KR म्हणजे काय, रेट कॉन्स्टंट ऑफ रिव्हर्स रिएक्शन. आणि स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये C म्हणजे काय, मोलर कॉन्सन्ट्रेशन और एक्टिव मास ऑफ C. त्यानंतर कॅपिटल D म्हणजे काय असणार आपला, मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ एक्टिव मास
ऍक्टिव्ह मास ऑफ डी. ओके, लक्षात. तर यामध्ये आपण आता बघू शकतो इथे काय असणार आहे बघा. तर दोन्ही रिव्हर्स रिएक्शन आणि फॉरवर्ड रिएक्शन, दोन्ही रिएक्शन साठी लॉ ऑफ मास ऍक्शन आपण इथे अप्लाय केलेला आहे. आता मग इक्विलिब्रियम कंडिशनला काय असणार आहे? ऍट इक्विलिब्रियम rate of forward reaction and reverse reaction is equal. Okay, तर चलो इक्विलिब्रियम ला at equilibrium. Okay, आता rate of forward reaction आपण कशाने दाखवलाय? at equilibrium rate of forward reaction is equal to rate of reverse reaction. Okay, इक्विलिब्रियम ला फॉरवर्ड रिएक्शनचा रेट आणि रिव्हर्स रिएक्शनचा रेट इक्वल असतो लक्षात घ्या. त्यामुळे आता रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन कुठल्या सिम्बॉलने दाखवले आपण? RF. ओके, RF म्हणजे रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन. ओके, इथे RF is equal to रेट ऑफ रिव्हर्स रिएक्शन कशाने दाखवतो आपण? RR. ओके, R स्मॉल. हे इक्विलिब्रियमला कंडिशन असणार आहे. आता मग रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन आपली काय आहे? रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन काय आहे आपला? इट्स इक्वेशन के ना. RF इज इक्वल टू काय व्हॅल्यू आपली? K A raised to A B raised to B. ठीक आहे, व्हॅल्यू याच्यात पुट अप करा. काय ना इथं बघ KF A raised to small a, B raised to small b. या साइडला आपलं काय ना इकडे आता रेट ऑफ रिव्हर्स रिएक्शन काय आपला? KR C raised to C D raised to D. ला इथं KR C raised to C D raised to D. लक्षात. आता मग आपण ह्याच्यामध्ये इंटरचेंज केला, काय आपण करतो लक्षात? हा रेट कॉन्स्टंट ऑफ रिव्हर्स रिएक्शन आपण या साइडला घेतला, तर काय लागला? KF डिवाइड बाय KR इज इक्वल टू. ओके, आता KF इथं आहे, KR आपण या साइडला घेतला तर डिवाइड होईल. आता इथं ऍज इट इज C आणि D आहे. आता A आणि B प्रोडक्ट ऑफ A and D, A and B जर आपण राइट साइडला लिहिला तर तो काय होणार आहे? डिवाइड होणार आहे. ओके, तो न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर मध्ये झाला. इथे येणार C raised to C. ओके, D raised to small d as it is. खाली काय आपलं त्याच्यामध्ये बघा A इकडे डिवाइड झाला, A raised to small a आणि B raised to काय येणार आहे? स्मॉल b ला. लक्षात. आता मग रेट कॉन्स्टंट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन आणि रेट कॉन्स्टंट ऑफ रिव्हर्स रिएक्शन. ओके, त्या दोघांना आपण आता काय म्हणणार आहे? Kf upon Kc is called equilibrium constant of reaction. ओके, काय म्हटले बघा आपण? आता हा Kf म्हणजे काय आपला? Kf जो घेतलाय आपण तो आपला रेट कॉन्स्टंट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन आणि Kr जो आहे तो रेट कॉन्स्टंट ऑफ रिव्हर्स रिएक्शन. त्या दोघांचा रेशो जो आहे Kf upon Kr म्हणजे काय? Kc. Kf upon Kr म्हणजे Kc लक्षात इज इक्वल टू काय आला? C raised to small c, त्यानंतर D raised to small d divided by हे आपलं काय झालं? A raised to small a
आणि b रेस टू स्मॉल b झालं. ओके, kf अपॉन kr म्हणजे kc लक्षात घ्या. kf अपॉन kr ला आपण kc घेतलं. kc म्हणजे काय? इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. ओके, kc is the equilibrium constant. चलो, kc म्हणजे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. ओके, अशा रीतीने इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचं आपलं एक्सप्रेशन आलं लक्षात घ्या. kc is equal to c raised to c, d raised to a raised to small a, b raised to small b. आता आपण इथे बघायचं आहे kc मध्ये इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे. It is the ratio of rate constant of forward reaction and rate constant of reverse reaction. Okay. आता मग इथं आपण बघा रिएक्शन आपण जनरल कुठे घेतलंय? a plus b gives c plus d. ओके, याच्यामध्ये रिएक्टंट कोण आहेत? रिएक्टंट आपले कोण आहेत? a आणि b आपले रिएक्टंट आहेत आणि c आणि d हे आपले काय प्रोडक्ट आहेत. चलो, आता मग इथं काय आलं बघा, kc कोणाचा रेशो आहे? C आणि B हे आपले प्रोडक्ट आहेत ना, म्हणजे Kc हा रेशो कोणाचा आहे? प्रोडक्ट ऑफ इक्विलिब्रियम कॉन्संट्रेशन ऑफ प्रोडक्ट्स टू द प्रोडक्ट ऑफ A आणि B. काय A आणि B आपला रिएक्टंट आहे. ओके, A आणि B कुठे आले? आपले खाली आलेत ना, डिनॉमिनेटर आहे. C आणि D न्यूमरेटर आहे, म्हणजे प्रोडक्ट ऑफ रिएक्टंट आहे सर. ओके, प्रोडक्ट ऑफ रिएक्टंट म्हणजे काय होणार आहे? इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इज द रेशो ऑफ काय असणार आपला? इज द रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ इक्विलिब्रियम कॉन्संट्रेशन ऑफ प्रोडक्ट रेज टू पॉवर इक्वल प्रोडक्ट ऑफ इक्विलिब्रियम कॉन्संट्रेशन ऑफ प्रोडक्ट टू द प्रोडक्ट ऑफ इक्विलिब्रियम कॉन्संट्रेशन ऑफ रिएक्टंट रेज टू पॉवर इक्वल टू इट्स स्टॅच्यूमेट्रिक कोएफिशिएंट इन द बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. लक्षात आलं? आता मग हेच इक्वेशन ह्यालाच आपण काय म्हणणार आहे? लॉ ऑफ मास ऍक्शन अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. हे इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचं एक्सप्रेशन आहे लक्षात घ्या. इथे पण आपण डिराइव्ह करायचं आहे. ओके, त्यालाच आपण काय म्हणतो? मॅथेमॅटिकल एक्सप्रेशन ऑफ लॉ ऑफ मास ऍक्शन. हे अशा रीतीने देणार. ओके, हे 3 मार्क्ससाठी आपल्याला विचारलं जातं. तर त्यानंतर नेक्स्ट बघा, त्यामध्ये इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आपण जो एक्सप्रेशन डिराइव्ह केला त्याची डेफिनेशन काय आहे आणि तो डिफरंट केमिकल रिएक्शन साठी एक्सप्लेन कसा केला जातो ते आपण बघूया. ओके, तो कसा आहे लक्षात घ्या. याच्यामध्ये इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आपला Kc आहे. Kc या सिंबल आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट रिप्रेझेंट करतो. इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचं एक्सप्रेशन आपलं काय आलं होतं? Kc इज इक्वल टू c रेज टू स्मॉल c, d रेज टू स्मॉल d, a रेज टू स्मॉल a, b रेज टू स्मॉल b. ते आपलं एक्सप्रेशन होतं लक्षात घ्या. ओके, याच्यासाठी आपण जनरल रिएक्शन कुठली घेतली होती? A गॅस त्याचा कोएफिशिएंट स्मॉल a घेतला होता. B गॅस इथे गॅस नव्हता, फिजिकल सेट डायरेक्ट आपण रिएक्शन घेतलेली होती. ओके, प्लस B त्याचा कोएफिशिएंट स्मॉल b. इकडे आपण रिएक्टंट काय होता आपला? C. ओके, प्लस B. हे आपले जनरल रिएक्शन होते. त्याच्यामध्ये इथे रिएक्टंट होते आणि इकडे आपले
प्रोडक्ट्स होते, बरोबर. तर त्यामध्ये काय आहे बघा, सी आणि डी चा प्रोडक्ट कुठे आलाय न्यूमरेटर मध्ये, आणि ए आणि बी चा प्रोडक्ट कुठे आलाय डिनॉमिनेटर मध्ये. त्यामुळे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट हा काय असणार रेशो आहे. कुणाचा रेशो आहे? प्रोडक्ट ऑफ इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट्स and to the product of equilibrium concentration of reactant raised to power equal to its stoichiometric coefficients in the balanced chemical equation. balanced chemical equation मध्ये जो कोएफिशिएंट आहे त्याचा तेवढा त्यांची ओके रेस टू पॉवर असते. ओके, हा आपला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट केसी आहे लक्षात घ्या. ओके, रेशो प्रोडक्ट ऑफ इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट्स to the product of equilibrium concentration of reactant with concentration of each substance raised to power equal to its stoichiometric coefficient in the balanced chemical equation. Okay, बोला definition में तो लिखो, काय definition है लक्षात घ्या. equilibrium constant इक्विलिब्रियम कॉन्स्टंट याची डेफिनेशन काय बघा, केसी. ओके, इट इज द रेशो ऑफ product of it is the ratio of product of equilibrium concentration. It is the product of it is the ratio of product of equilibrium concentration of products. Equilibrium concentration of products to the product of equilibrium concentration of to the product of equilibrium concentration of to the product of equilibrium concentration of reactant reactants. Take to the reactants with concentration of each substance 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 raised to power equal to its stoichiometric coefficient raised to power equal to its stoichiometric coefficients in the balanced chemical equation. In the balanced chemical equation. Okay, हा आपला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ची डेफिनेशन लक्षात घ्या. ओके, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट हा रेशो आहे. कुणाचा रेशो आहे? प्रोडक्टच्या इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशनचा आणि रिएक्टंटच्या इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशनचा रेशो लक्षात घ्या. आणि ह्यातील प्रत्येक कॉन्सन्ट्रेशन टर्मची ओके कॉन्सन्ट्रेशन ऑफ ईच सबस्टन्स म्हणजे रिएक्टंट असेल किंवा प्रोडक्ट असेल हे कॉन्सन्ट्रेशन
हे इन्क्रीज होणार आहे. ते किती इन्क्रीज होणार आहे तर त्याच्यामध्ये बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन मध्ये त्यांच्या जवळ जो स्टॅच्यूमेट्रिक कोएफिशियंट आहे त्याच्या एवढं त्यांचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होणार. तर चलो काय डेफिनेशन आहे बघा. प्रोडक्ट आहे ओके, हा रेशो कोणाचा आहे प्रोडक्ट ऑफ इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट आणि प्रोडक्ट ऑफ इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. आणि प्रत्येक सबस्टन्सचं कॉन्सन्ट्रेशन कितीने वाढणार आहे स्टॅच्यूमेट्रिक कोएफिशियंट त्यांचा जो आहे बॅलन्स्ड केमिकल रिएक्शन मध्ये त्याच्यावर त्यांचा ओके कॉन्सन्ट्रेशन टर्म वाढणार आहे. का हा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे तो आपण Kc ह्या सिम्बॉलला रिप्रेझेंट करतोय. आता मग हा जो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे तो आपल्या वेरियस केमिकल रिएक्शनला जर अप्लाय करायचा असेल तर तो आपण कसा घेतो लक्षात. एखादी रिएक्शन आपण इथं रिव्हर्स जर घेतली असेल, आता ही रिएक्शन आपण घेतली Kc ही परत लिहूया आपण Kc हा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे कुठल्या रिएक्शन साठी बघा. ओके ही रिएक्शन आहेच आपली की आता ऑलरेडी ही रिएक्शन आहे. आता आपण ही रिव्हर्स रिएक्शन जर घेतली असेल ह्याच्यामध्ये तर ह्या रिव्हर्स रिएक्शन मध्ये बघा C plus D it gives A plus B. ओके अशा रीतीने रिएक्शन असेल एखादी. तर ह्यामध्ये काय होतंय बघा. आता ह्या रिएक्शनचा एक्झॅक्ट अपोजिट आपण इथे रिव्हर्सिबल केमिकल रिएक्शन केलं. ह्या रिएक्शनचा Kc इथे आपण रिप्रेझेंट केला. ओके तर ह्या रिएक्शनचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट Kc. आता आपण हा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आपण Kc असा लिहूया. हा Kc म्हटल्यावर हा Kc असा लिहूया. Kc इज इक्वल टू काय येणार सांगा. हा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कसा असतो आपला रेशो ऑफ प्रोडक्ट इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट टू द इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टेंट. प्रोडक्ट डिवाइडेड बाय रिएक्टेंट. प्रोडक्ट कोण आहे A and B, रिएक्टेंट C and D. इथे लिहा तसे ना बघा A raised to small a आणि इथे B raised to small b and divide by काय होणार आहे C raised to small c D raised to small d. आता हा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आणि हा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट दोघांची कंपॅरिझन करा. कसं दिसणार आपल्याला. हा Kc कसा आहे आणि हा Kc कसा आहे. Kc ह्याचा एक्झॅक्ट रिव्हर्स आहे लक्षात घ्या. इथं जे डिनॉमिनेटर आहे ओके तो इथे न्यूमरेटर आहे. इथं जे रिएक्टंट आहे इथं प्रोडक्ट आहे आणि इथं प्रोडक्ट आहे ते इथं रिएक्टंट आहे. त्यामुळं आता A आणि B इथं डिनॉमिनेटर आहे इथं न्यूमरेटर आहे. ओके त्यामुळे हे उलट आहे लक्षात घ्या. Kc हा Kc च्या एक्झॅक्ट अपोजिट आहे. त्यामुळे आपण हे कसं लिहू शकतो Kc इज इक्वल टू 1/Kc. Kc इज इक्वल टू काय असणार आहे 1/Kc असणार. लक्षात आहे Kc इज इक्वल टू 1/Kc. आता दुसरी आपण एखादी रिएक्शन घेऊ. समजा की आपलं दोन रिव्हर्सिबल केमिकल रिएक्शन मधील इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचा रेशो येणार आहे. तर समजा आपण आणखी एक एक्झाम्पल याच्यामध्ये घेतो. N2 गॅस प्लस PH2 gas it gives 2NH2. ही आपली रिएक्शन आहे. हे पर्टिक्युलर रिएक्शन आपण इथे घेतलेले आहे. तर ह्यामध्ये बघा ह्या रिएक्शन मध्ये कसं येणार आहे आता इक्विलिब्रियम कॉन्स्टंट Kc कसा येणार सांगा. Kc इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे. हा कुणाचा रेशो असणार आहे concentration of product to concentration of reactant. Product कोण आहे अमोनिया NH2. reactant कोण आहे N2 आणि H2 गॅस आहे. पण लिहा इथं कसं लिहिणार इथं NH3 ओके NH3 येणार आहे. ओके आता NH3 रेज टू पॉवर स्टॅच्यूमेट्रिक कोएफिशियंट NH3 चा किती आपला 2 आहे ना. जेवढा स्टॅच्यूमेट्रिक कोएफिशियंट असणार आहे तेवढं त्या सबस्टन्सची रेज टू पॉवर असणार आहे.
आता NH3 सप्लायचा स्टॅच्यूमेट्रिक कोएफिशियंट आपला 2 आहे, त्यामुळे त्याची पॉवर रेज टू काय येणार आहे 2 येणार आहे, बरोबर. आणि त्यानंतर डिवाइडेड बाय काय येणार बघा, प्रोडक्ट टू रिएक्टंट. रिएक्टंट कोण आले N2, त्यांचं मोलर कॉन्सन्ट्रेशन किंवा ऍक्टिव्ह मास. आता ह्याची स्टॅच्यूमेट्रिक कोएफिशियंट किती आहे, N2 चा स्टॅच्यूमेट्रिक कोएफिशियंट काही नाही म्हणजे 1 असणार आहे, रेज टू पॉवर इथं 1 आहे, ठीक आहे. आणि आता मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 किंवा ऍक्टिव्ह मास ऑफ H2, आता रेज टू पॉवर किती असणार आहे स्टॅच्यूमेट्रिक कोएफिशियंट एवढे. तर स्टॅच्यूमेट्रिक कोएफिशियंट किती आहे सांगा, H2 चा स्टॅच्यूमेट्रिक कोएफिशियंट किती आहे आपला 3 आहे ना, त्यामुळे रेज टू पॉवर किती येणार 3 येणार, बरोबर. रेज टू पॉवर हे अशा रीतीने इक्विलिब्रियम कॉन्स्टंट तुम्हाला लिहिता आहे. आता हीच रिएक्शन तुम्ही रिव्हर्स केली असेल, की असं तुम्ही रिएक्शन लिहिली असेल, पुन्हा इथं 2NH3 gas, okay, it gives N2 gas plus 3H2 gas. अशा रीतीने ही रिएक्शन असेल. आता मग ह्या रिएक्शन, ह्या रिव्हर्सिबल केमिकल रिएक्शनचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट हा कसा येणार आहे बघा. इथं प्रोडक्ट कोण असणार आहे N2 गॅस आणि H2 गॅस, आणि रिएक्टंट कोण आहे NH3. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट हा कोणाचा रेशो असतो, प्रोडक्ट डिवाइड बाय रिएक्टंटचा रेशो असतो, ओके. मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवाइड बाय मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. आता मग ह्याचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट हे आपण KC असं म्हणूया, कारण का दोन्ही सेम व्हायला नको इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. त्याला KC म्हणूया, याचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट याचा KC. तर मग KC कसा येणार बघा, इथं कोण आहे आपला प्रोडक्ट टू रिएक्टंट, प्रोडक्ट आपले N2 आहे, N2 रेज टू पॉवर 1, H2 रेज टू पॉवर 3, ओके. डिवाइड बाय काय ना सांगायचं, आता कोण आहे NH3 ना, इथं NH3, ओके. NH3 रेज टू पॉवर किती आपली रेज टू पॉवर 2. बरं दोघांच्यावर कसं दिसतंय बघा, हा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट बघा, हा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट बघा कसा NH3 इथं न्यूमरेटर मध्ये, इथं डिनॉमिनेटर मध्ये, N2H2 डिनॉमिनेटर, इथं न्यूमरेटर. म्हणजे KC जो आहे तो KC च्या एक्झॅक्ट ऑपोजिट आहे. म्हणून आपण हेच आपण कसं लिहू शकतो, इथं KC is equal to 1/KC. कसं होतं KC म्हणजे 1/KC, 1/KC म्हणजे आहे ना, KC आपला 1/KC केलं की KC येणार आहे, ओके. किती लक्षात ठेवायचं. अशा रीतीने हा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आपल्याला इथे अप्लाय करता येईल. आता हा जो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे, हाच इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आपल्याला जर परत एखाद्या रिव्हर्सिबल रिएक्शनला जर अप्लाय करायचं असेल तर त्यासाठी कसं येणार बघा. आणखी मी एक्सप्रेशन इथे घेतो, इथे आपल्याला अप्लाय करता येईल बघा. H2 गॅस समजा आपण इथे घेतला असेल, H2 गॅस, ओके, प्लस I2 गॅस, ओके, असं असतं. आणि दोन्हीही आपण इथं H2 गॅस आणि I2 गॅस हे दोन्ही आपण हाफ घेतले, इथं आपण हाफ H2 गॅस घेतला असेल, आणि इथं स्टॅच्यूमेट्रिक कोएफिशियंट आपण हाफ I2 गॅस घेतला असेल. It gives HI, ओके, असं असेल. तर ह्याचा आपण KC कसा लिहिणार आहे, प्रोडक्ट कोण असणार आहे इथं HI, रिएक्टंट कोण असणार आहे H2 गॅस आणि I2 गॅस. इथे काय ना HI रेज टू पॉवर काय ना स्टॅच्यूमेट्रिक कोएफिशियंट किती आपला 1 आहे ना, रेज टू पॉवर 1 आहे. आणि इथं H2 गॅस डिवाइड बाय रिएक्टंट, मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट, रेज टू पॉवर स्टॅच्यूमेट्रिक कोएफिशियंट हाफ आहे, त्यामुळे रेज टू हाफ येणार. तर I2 चा सुद्धा स्टॅच्यूमेट्रिक कोएफिशियंट हाफ आहे, त्यामुळे इथं सुद्धा काय येणार आहे रेज टू हाफ येणार, बरोबर आहे. अशा रीतीने आपण हा इथे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट लिहू शकतो यासारखं, ओके. की इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आपण रिप्रेझेंट करतो. जर आपला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट जर आपल्याला गॅसेस स्टेट मध्ये रिएक्टंट साठी जर एक्सप्रेस करायचा असेल
तर आपण त्या रिएक्टंट आणि प्रोडक्टचं पार्शियल प्रेशर घेत असतो लक्षात. आता इक्विलिब्रियम कॉन्स्टंट विथ रिस्पेक्ट टू पार्शियल प्रेशर आपण आता बघणार आहे. ओके, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट विथ रिस्पेक्ट टू पार्शियल प्रेशर. Equilibrium constant with respect to partial pressure. Okay, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट विथ रिस्पेक्ट टू पार्शियल प्रेशर हा आपण कसा रिप्रेझेंट करणार आहे, केपी. आणि अगोदरचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आपला कसा होता, केसी होता. आता मग इक्विलिब्रियम कॉन्स्टंटला केसी कधी म्हणायचं आणि केपी कधी म्हणायचं ते आपण बघणार आहे. तर लक्षात घ्या, रिएक्टंट आणि प्रोडक्ट्स concentration of reactant and products in liquid state. त्यावेळी आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट केसी घेणार. ओके, केसी. आणि ज्यावेळी रिएक्टंट अँड प्रोडक्ट्स गॅस स्टेट मध्ये असेल, इन गॅस स्टेट मध्ये असेल तर त्यावेळी आपण त्यांचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कसा दाखवतो, केपी ह्या सिम्बॉलने दाखवतो लक्षात. ओके, आता मग ह्याच मध्ये आता केसीचं एक्सप्रेशन आपलं काय होतं बघा, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट विथ पार्शियल प्रेशर मध्ये रिएक्टंट आणि प्रोडक्टचं गॅस स्टेट मध्ये असेल तर त्यांचं इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आपण पार्शियल प्रेशरला रिप्रेझेंट करत असतो, म्हणजे तो केपी होणार. आणि रिएक्टंट आणि प्रोडक्ट्स हे लिक्विड स्टेट मध्ये असेल तर त्यांचं इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन असतं आणि गॅस स्टेट मध्ये इक्विलिब्रियम पार्शियल प्रेशर असतं. बघा मग एसी मध्ये आपलं रिलेशन काय होतं, केसी इज इक्वल टू सी रेज टू स्मॉल सी, डी रेज टू स्मॉल डी आणि ए रेज टू स्मॉल ए, बी रेज टू स्मॉल. म्हणजे काय होते हे, concentration of products raised to power divided by concentration of reactant raised to power. ओके, आता केपी साठी काय करायचं बघा, केपी साठी आता एखादी जनरल रिएक्शन आपण जर घेतली असेल ती कशी असणार आहे बघा, ए गॅस प्लस ए गॅसचा स्टॅच्यूमेट्रिक कोएफिशिएंट स्मॉल ए असेल, बी गॅसचा स्टॅच्यूमेट्रिक कोएफिशिएंट स्मॉल बी असेल, आपल्याला रिएक्शन मिळेल स्मॉल सी गॅस प्लस स्मॉल डी गॅस. काय अशा रीतीने असणार आहे. आता मग रिएक्टंट कोण आहेत आपले, ए आणि बी, प्रोडक्ट कोण आहेत आपले, सी आणि बी. त्या दोघांचं फिजिकल स्टेट आता गॅस स्टेट मध्ये, रिएक्टंट आणि प्रोडक्ट गॅस स्टेट मध्ये असेल तर त्यांचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आपण केपी ने रिप्रेझेंट करतो. आता हे कसं होणार बघा, याच्यामध्ये आता केपी आपण घेणार आहे, केपी इज इक्वल टू केसी म्हणणार नाही, केपी म्हणणार आपण. केपी इज इक्वल टू काय येणार बघा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट टू रिएक्टंट, प्रोडक्ट कोण आहे, केसी आहे ना. आता पार्शियल प्रेशर आपण कसं रिप्रेझेंट करणार आहे, पीसी. ओके, रेज टू स्टॅच्यूमेट्रिक कोएफिशिएंट किती आपला, स्मॉल सी. त्यानंतर पार्शियल प्रेशर ऑफ बी
PV raised to small d. Okay, divide by reactant कोण आहे सांगा? A आणि B. यांच्यामध्ये कसं येणार आहे? A चं पार्शियल प्रेशर त्या पद्धतीनंच पार्शियल प्रेशर ऑफ A PA raised to coefficient small a. पार्शियल प्रेशर ऑफ B कसं दाखवणार आपण? PV raised to stoichiometric coefficient small b. लक्षात? आता C आणि D इथं पण सेम आहे. ठीक आहे आपलं कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट्स. ओके, आणि इथं सुद्धा काय आपलं कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. ओके, इथं पार्शियल प्रेशर आपण एक्सप्रेस करतोय आणि इथं काय असतं मोलर कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करतोय. तर चलो आता PC हे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट पार्शियल प्रेशर आपण कसं दाखवणार आहे? ओके, रिएक्टंट आणि प्रोडक्ट आपण पार्शियल प्रेशरच्या टर्म मध्ये घेणार आहे. ओके, तर रिएक्शन आपले A आणि B ते डिनॉमिनेटर घेणार. PA म्हणजे पार्शियल प्रेशर ऑफ A, PP म्हणजे पार्शियल प्रेशर ऑफ B झालं आणि PC म्हणजे पार्शियल प्रेशर ऑफ C ह्या प्रोडक्टचं आणि PD म्हणजे पार्शियल प्रेशर ऑफ B आणि रेस्ट टू त्यांचा स्टॅच्यूमेट्रिक कोएफिशिएंट. ओके, अशा तीन आपण KP रिप्रेझेंट करणार आहे. आता ह्यानंतर ह्या पार्शियल प्रेशर ऑफ C, पार्शियल प्रेशर ऑफ D, पार्शियल प्रेशर ऑफ A आणि पार्शियल प्रेशर ऑफ B यांच्या व्हॅल्यू कसं फाइंड आउट करायचं आणि KP आणि KC मधलं रिलेशन काय आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करणार आहे. ओके, थँक्यू.